बघा आपण करूया आज वाटाण्याची रस भाजी। मी रात्री वाटाणे भिजत टाकलेले होते। वाटाण्याच्या भाजी करता लागणारं साहित्य 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 मिरची, थोडं आलं आणि कोथिंबीर, याची आपण पेस्ट करून घेऊया। बघा मी अशा प्रकारे जाडसर पेस्ट करून घेतली आहे। कढई गरम झालेली आहे, आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आलं, कोथिंबीर, लसूणची पेस्ट टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। सर्व मसाले टाकून घेऊ। 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरा पावडर। सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। 1 टोमॅटो बारीक चिरलेला तर तो टाकून घेऊ। टोमॅटो नरम झालेला आहे, आता भिजवलेले वाटाणे टाकून देऊ। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। दोन मिनिटं झाकण ठेवून आपण वाफेवर शिजवून घेऊ। 2 मिनिटं झालेले आहेत। आपण भाजी फिरवून घेऊया। आणि भाजीमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेते। वाटणाच्या भांड्यात पाणी घेतलं तर ते पण टाकून देऊया आणि छान मिक्स करून झाकण ठेवून 20 मिनिटं शिजवून घेऊया। बघा 20 मिनिटं झालेले आहे। आता आपली वाटाण्याची भाजी शिजली की नाही ते बघूया। वाटाण्याची भाजी शिजलेली आहे। खाण्याकरता आपली वाटाण्याची रस भाजी तयार आहे।